इगतपुरी तालुक्याच्या मातीत जन्मलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणारा चिरंजीव हर्ष प्रमोद व्यास यांनी आपल्या शानदार कामगिरीने संपूर्ण देशाला आणि इगतपुरी तालुक्याला अभिमान वाटेल असा क्षण दिला आहे। व्हिएतनाम येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी आपल्या अद्वितीय ताकदीने 2 सुवर्ण पदक पटकावत भारताचा झेंडा उंचावला। एवढ्यावरच न थांबता अमेरिकेत झालेल्या USA पॉवर लिफ्टिंग टीन अँड ज्युनियर चॅम्पियन ऑफ स्ट्रेंथ या प्रतिष्ठित स्पर्धेतही त्याने ज्युनियर पुरुष रॉ या गटात ब्रॉन्झ पदक पटकावले। या अच्युत यशाच्या निमित्ताने इगतपुरीत शहरवासियात मोठा उत्साह असून शहराच्या या सुपुत्राचा विजय सन्मान सोहळा इगतपुरी येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। हा सन्मान सोहळा संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाचा क्षण ठरला असून इगतपुरी तालुक्यातून हर्ष याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। नमस्कार, जय हिंद। मी मागील 5 वर्षापासून पॉवर लिफ्टिंग खेळतोय आणि मी भरपूर कॉम्पिटिशन खेळले। त्याच्यातही मी डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल हे भरपूर वेळेस टायटल जिंकलेलो आहे। त्याच्यानंतर मी आतापर्यंत भारतासाठी 9 सुवर्ण पदक आणि 1 ब्रॉन्झ पदक असे 10 टोटल पदक मी भारतासाठी जिंकलोय। आणि या खेळापासून मला खूप काही शिकायला भेटलं या खेळापासून। आणि मी याच्या आधी पण युरोपला आणि आता व्हिएतनामला असे वर्ल्ड चॅम्पियनशिप, आर्नोल्ड क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनशिप अशी खेळलोय आणि आता माझी क्वालिफिकेशन झालंय माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपला। आता ही जी व्हिएतनाममध्ये माझ्या बरोबर ऑफिशियली जे डिक्लेअर झाले होते तसे ऑफिशियल डिक्लेरेशनच्या अनुसार कमीत कमी 12 देश होते। जे 12 देश एशियन कंट्रीज होते ते तिथं कॉम्पीट करत होते आणि माझ्यासोबत भरपूर खेळाडू होते आणि ज्यांची संख्या 120 अशी सांगितली जाते। 120-140 खेळाडूंची संख्या होती एकत्रित। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।